राजस्थानमध्ये रासायनिक कारखान्याला भीषण आग, 8 जण जिवंत जळाले, 4 जण गंभीर भाजले। कारखान्यात बेकायदेशीरपणे फटाके बनवले जात होते। जळालेल्यांच्या शरीराचे तुकडे पिशव्यांमध्ये जमा करण्याची वेळ। छत्रपतींसोबत टिपू सुलतानची तुलना हा महाराजांचा अपमान, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे विधान। नांदेडचे माजी आमदार शंकर धोंडगेंचा शिवसेनेत प्रवेश, शिवसेना कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष। पक्षप्रवेशावेळी शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य। टिपू सुलतानने हिंदूंवर अत्याचार केले हे सत्य आहे, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। छत्रपतींची तुलना टिपू सुलतान सोबत होतीये, उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प का बसलेत? भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा उद्धव ठाकरेंना सवाल। टिपू सुलतानला भारतीय मुसलमानांनी नायक मानणं ही सर्वस्वी चूक, दैनिक सामनातून टिपू प्रेमी मुस्लिमांना कानपिचक्या। भाजपनं टिपू सुलतानचा प्रस्ताव कधीही आणला नाही, आम्ही नाव देणार नाही, कुणाला देऊ देणार नाही। टिपू सुलतान प्रकरणावरून मंगलप्रभात लोढा आक्रमक। काँग्रेस नीच आणि घाणेरडं राजकारण करते, टिपू सुलतान फोटो प्रकरणी गोपीचंद पडळकर आक्रमक। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल। राज ठाकरेंनी पुण्यातील पराभूत उमेदवारांची घेतली बैठक, पुण्यामध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे राज ठाकरे नाराज, सांगितलेल्या गोष्टी न केल्यानं नाराज झाल्याची माहिती। भिवंडीमध्ये महायुतीत फूट, शिवसेना ही स्वतंत्र लढणार, महापौर उपमहापौर पदाची निवडणूक। भिवंडी पालिकेतील सत्तेची समीकरणं पुन्हा बदलणार।